नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत पाटील. नुकतेच जेपीटेक मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या घरी आमची एक टीम आलेली होती. ज्या टीमने तुम्हाला एका स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली होती. त्या स्पर्धा परीक्षेबद्दल सखोल माहिती देण्याकरता मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तत्पूर्वी मी माझी थोडीशी इंट्रोडक्शन तुम्हाला मांडतो. मी जयंत पाटील, जेपीटेक मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेचा अध्यक्ष आणि तसेच आपल्या भागातील मी रहिवासी आहे. तेवढेच नाही तर आपल्या भागात उज्ज्वल चौक येथे माझी पाटील प्री प्रायमरी स्कूल नावाने शाळा सुद्धा आहे. माझी शाळा सुरू करण्याचा मुख्य उद्देश आपल्या एरियामध्ये तो म्हणजे तसं बघितलं तर आपल्या भागात सर्वात जास्त संख्या आहे ती म्हणजे मजूर वर्गाची. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अशा लोकांना महागड्या शाळांमध्ये ॲडमिशन करणे पॉसिबल होत नाही. त्यासाठी महागड्या शाळांसारखं शिक्षण कमी फीमध्ये कसं देता येईल याचा उद्देश हाताशी घेऊन मी उज्ज्वल चौक येथे पाटील प्री प्रायमरी स्कूल नावाने माझी शाळा सुरू केली आहे. आता 4 वर्ष माझ्या शाळेला कंप्लीट होत आले आहेत. पालकांचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स माझ्या शाळेमध्ये येत आहे. तर हे सर्व सुरू असताना सोबतच माझं असं लक्षात आलं की आता सध्याच्या आपण जर बघितलं धावपळीचं युग, तर या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा पदोपदी आपल्याला लागत आहे. मग ती आपल्याला आपल्या उच्च शिक्षणाच्या ॲडमिशनसाठी असो की नोकरीसाठी असो, तर या स्पर्धा परीक्षा आपल्याला प्रत्येक पदोपदी लागत आहेत. परंतु मध्यमवर्गीय जे कुटुंब आहेत त्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना या स्पर्धा परीक्षेचं नॉलेज लवकर मिळत नाही. कारण त्यांच्या शाळेमध्ये म्हणा किंवा त्यांना ॲडिशनल क्लासेसमध्ये म्हणा हे नॉलेज घेता येत नाही. म्हणूनच आपल्या भागातील अशा या मध्यमवर्गीय मुलांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं नॉलेज पोहोचलं पाहिजे या उद्देशाने आणि आपल्या भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या प्रयत्नांनी उत्कृष्टरित्या पास झाले पाहिजे यासाठी जेपीटेक मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आम्ही आणि सोबतच रोटरी क्लब यांनी मास्टर माइंड चॅलेंज नावाची एक्झाम कंडक्ट करण्याचे ठरवले आहे. ही एक्झाम मोफत आहे. यामुळे आपल्या भागातील कोणत्याच विद्यार्थ्याला 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजातून आम्हाला जे काय प्रतिसाद मिळत आहे या प्रतिसादाच्या एक मोबदला म्हणून ही स्पर्धा परीक्षा आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे. जेपीटेक मल्टीपर्पज फाउंडेशन मार्फत मी बरेचसे उपक्रम आपल्या भागात केलेलेच आहेत. मग ते कामगार महिला महासंघाच्या माध्यमातून असो किंवा DOC विडो महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देणं असो किंवा गरजू महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं मिळवून देणे असो, हे माझे ॲक्टिव्हिटी चालूच असतात. पण या ॲक्टिव्हिटी सोबतच मी आता ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कसे राहणार आहे हे मी तुम्हाला आता थोडक्यात मांडत आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण मुख्य 4 विषय कव्हर केले आहेत. ते म्हणजे गणित, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. या 4 विषयांवर तुम्हाला बहुपर्यायी शब्द म्हणजे एका प्रश्नाला 4 पर्याय असं प्रश्न राहतील. जी 50 प्रश्न राहणार आहेत. वेळ 1 तास राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क राहणार आहेत. असं 100 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे. या 100 मार्काच्या एक्झाममध्ये जो विद्यार्थी सर्वप्रथम म्हणजे सर्वात जास्त मार्क पाडेल, प्रथम येईल, त्याला आमच्या या संस्थेमार्फत एक संगणक आम्ही बक्षीस म्हणून देणार आहोत. एवढेच नाही तर द्वितीय क्रमांकापासून तर 6व्या क्रमांकापर्यंत म्हणजे पुढच्या 5 विद्यार्थ्यांना आमच्याकडून एक स्मार्ट वॉच एक बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता या ठिकाणी एक संभाव्यता आहे जी म्हणजे उत्कृष्ट मार्क म्हणजे सर्वात जास्त मार्क एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पडू शकतात. एक्झाम्पल समजा 80 मार्क एकाला पडले
80 मार्काचे समजा 10 विद्यार्थी असतील, अशी परिस्थिती येऊ शकते. जर अशी परिस्थिती उद्भवली की एक सारखे मार्क 5 ते 10 विद्यार्थ्यांना आहेत, तर तेवढ्या विद्यार्थ्यांची एक परत री एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांपैकी एक प्रथम विद्यार्थी आपण काढणार आहोत, जेणेकरून प्रथम विद्यार्थी योग्यता आपल्याला तपासायची आहे आणि त्यातून प्रथम क्रमांकाला आपण संगणक देणार आहोत. त्यामुळे एक्झाम दिल्यानंतर जर रँकिंगमध्ये एक सारखे आपले बरेचसे बांधव आलेत, तर परत रिपीट एक्झामची तुम्हाला तयारी ठेवायची आहे. या एक्झाममध्ये तुम्हाला कोणीच 1 रुपया सुद्धा मागणार नाहीये, कोणालाच तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाहीये. कोणी याच्यासाठी एक्झामसाठी मागणी केल्यास कृपया आपण माझ्याशी संपर्क साधावा. मी जयंत पाटील, जेपीटेक मल्टीपर्पज फाउंडेशन, पाटील प्री प्रायमरी स्कूल, उज्ज्वल चौक, या ठिकाणी कांचननगर येथे माझं ऑफिस आहे. या एक्झाममध्ये एक्झाम कशी द्यायची, एक्झाम कशी होणार आहे, एक्झाममध्ये प्रश्न जे राहणार आहेत त्याबद्दलचा एक छोटासा परत व्हिडिओ मी आपणास पाठवणार आहे. आणि हो, एक महत्त्वाचं, या एक्झामसाठी जे क्वेश्चन बँक आम्ही तयार केलेली आहे, ज्या क्वेश्चन बँकमधूनच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, ती क्वेश्चन बँक उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सेंड करणार आहेच. तर कृपया सर्वांनी मी दिलेला प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी देणार आहे. वेळोवेळी परीक्षेबद्दलची बरीचशी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सोबतच व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे. तर प्रत्येकाने माझी विनंती आहे की हे जे चॅनल मी तुम्हाला पाठवतोय, व्हिडिओ पाठवतोय, त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी टाकलं की तुम्हाला इमिजिएट नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या एक्झाम बद्दलची संपूर्ण माहिती, परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.